मी म्हणालो पैसे देणार, कसे देणार? बोले 2.5 तासात तुमच्या खात्यामध्ये, काय म्हणतो आपण, हा आरटीजीएस होणार. आणि आम्ही तिकडून निघाल्यानंतर त्या खात्यात त्या आरटीजीएस पैसे झाले. त्यांनी आम्हाला फोन केला, पैसे मिळाले. नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की आजच बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. तुम्ही सुद्धा आताच व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे की डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहे. सोबतच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा आदेश दिलेला आहे की आजच बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोबतच मागील पैसे जर बहिणींना अर्धवट मिळाले असेल तर त्या बहिणींना आज मागील पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहे. सोबतच गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत. थेट आदिती तटकरे मॅडम काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. 1500 यायला लागले, काहींच्या खात्यामध्ये एकदम 3000 जमा झाले, 4500 झाले, काहींच्या खात्यामध्ये 7500 जमा झाले. सप्टेंबर असेल, जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, मार्च महिन्याचा लाभ सुद्धा सुरू आहे. विरोधक टीका करत राहणार. त्यांच्यामधलं जे नैराश्य आहे ते कुठं ना कुठंतरी या योजनेवर काढण्याचा त्यांचा प्रयत्न. तर बघा आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सांगितलेलं आहे की मागील सर्व पैसे आजच बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता असेल, जानेवारी महिन्याचा हप्ता असेल, फेब्रुवारी महिन्याचा, मार्च महिन्याचा हप्ता सुद्धा आज सोडण्यात आलेला आहे. म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींना मागील महिन्यांचे अर्धवट पैसे आलेले होते त्यांना आज मागील पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहे. सोबतच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे. सोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा आदेश दिलेला आहे की आज बहिणींना अक्षय तृतीया निमित्त ओवाळणीचे पैसे सोडण्यात आले आहे. ज्याप्रमाणे 22ला ओवाळणीचे पैसे देण्यात आलेले होते, त्याच्यानंतर धुलीवंदन होते म्हणजेच सणानिमित्त पैसे सुद्धा देण्यात आलेले होते. त्याचप्रमाणे या अक्षय तृतीया सणानिमित्त सुद्धा बहिणींना 3000 रुपयांची ओवाळणी आजपासून सोडण्यात आलेली आहे. थेट अजितदादा पवार काय म्हणलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. पहिलं रक्षाबंधनाच्या निमित्तानं तुम्हाला ओवाळणी दिली, नंतर भाऊबीजेच्या निमित्तानं ओवाळणी दिली, आता होळीच्या निमित्तानं मला वाटतं 3000 रुपये दिले. अशा पद्धतीनं आपण पैसे देतोय. तर बघा आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा आदेश दिलेला आहे की आज बहिणींच्या खात्यामध्ये अक्षय तृतीया निमित्त 3000 रुपयांची ओवाळणी पाठवण्यात आलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडके बहीण असाल तर तुम्हाला सुद्धा आजच ओवाळणीचे पैसे येणार आहे. अन्यथा जर तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला रिजेक्ट झालेला असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींचा अर्ज सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत. परंतु आज लाडक्या बहिणींना सकाळपासून 3 मेसेज यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आज फक्त 1 मेसेज येणार नाही तर एकंदरीत तुम्हाला आज 3 मेसेज सुद्धा येणार आहेत. म्हणजेच आज 3 लाभांतर्गत बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असेल तरच तुम्हाला या 3 लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारकडून लखपती दीदी या योजनेचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरत असतील तर त्या लाडक्या बहिणींना प्रत्येक वर्षाला 1 लाख रुपये लखपती दीदी या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. परंतु या लखपती दीदी या योजनेचा अर्ज करणं गरजेचं आहे. परंतु या 3 मेसेज पैकी जो पहिला मेसेज आहे तर तो पहिला मेसेज एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्या संदर्भात आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आज काही लाडक्या बहिणींना सकाळपासून 3 मेसेज सुद्धा आलेले आहे. तर त्या 3 मेसेज पैकी जो पहिला मेसेज आहे तर तो पहिला मेसेज एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याचा आलेला आहे. सरसकट सर्व बहिणींना हा मेसेज येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. म्हणजेच
आज प्रमुख जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे ज्या बहिणी या प्रमुख जिल्ह्यातील असतील त्यांनाच हे 3 मेसेज येणार आहे। सोबतच जो दुसरा मेसेज आलेला आहे तर तो दुसरा मेसेज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसंदर्भात आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींचा अर्ज सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असेल तर त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। बघा पुढेच अक्षय तृतीया सण आलेला आहे तर त्या अक्षय तृतीयेच्या सणापर्यंत सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडायचे आहेत। त्यामुळे आजपासून हे पैसे वितरण करण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। काही बहिणींना पैसे सकाळपासून आलेले आहेत, काही बहिणींना दुपारी पैसे येणार आहेत तर काही बहिणींना रात्री सुद्धा पैसे येणार आहेत। सोबतच जो तिसरा मेसेज आलेला आहे तर तो तिसरा मेसेज म्हणजे बहिणींच्या खात्यामध्ये अक्षय तृतीया निमित्त ओवाळणी सुद्धा सोडण्यात आलेले आहे। म्हणजे ओवाळणीच्या स्वरूपामध्ये 3,000 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहे। ज्याप्रमाणे 22 ओवाळणी तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये सोडण्यात आलेले होते, त्याच्यानंतर धुलीवंदनला म्हणजेच होळीला सुद्धा 3,000 रुपयांची ओवाळणी सोडण्यात आलेले होते। गुढीपाडव्याला सुद्धा पैसे येणार होते, परंतु अक्षय तृतीया सण आणि गुढीपाडवा या दोघांचे मिळून आज तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये ओवाळणी सुद्धा येणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे, कारण बँकांवरती काही नियम सुद्धा लागू झालेले आहेत। ज्या बहिणी या बँकांचे नियम पाळणार आहेत त्याच बहिणींना पैसे येणार आहे। अन्यथा जर तुम्ही बँकाचे नियम पाळले नाही तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। परंतु गॅस कनेक्शनचे पैसे आणि एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आज सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये येणार नाही। बघा आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सोबतच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आज सोडण्यात आलेला आहे। परंतु आज या एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे सरसकट सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये येणार नाहीत, कारण एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये या 3 लाभांतर्गत पैसे हस्तांतर करणे शक्य नाही। त्यामुळे आज काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि उद्यासाठी सुद्धा काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। ज्या बहिणींचा जिल्हा आजच्या यादीमध्ये असेल, ज्या बहिणींचा जिल्हा उद्याच्या यादीमध्ये असेल त्यांना उद्या आणि आज पैसे सुद्धा येणार आहे। त्यामुळे या 3 लाभांचे पैसे 3 टप्प्यांमध्ये हस्तांतर सुद्धा केले जाणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो आज अपडेट आलेले आहे की या 3 लाभांचे पैसे 3 टप्प्यांमध्ये हस्तांतर केले जाणार आहे। त्या 3 टप्प्यांपैकी पहिला टप्पा आज बहिणींच्या खात्यामध्ये हस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच हा जो पहिला टप्पा आहे तर तो पहिला टप्पा 15 जिल्ह्यांचा आहे। म्हणजे आज प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये या 3 लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। या 15 जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींना आज 3 मेसेज सुद्धा आलेले आहेत। काही बहिणींना मेसेज येत आहेत आणि काही बहिणींना दुपारी आणि संध्याकाळी सुद्धा मेसेज येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल अजून तुम्हाला पैसे आलेले नसतील तर तुम्ही काळजी करायची गरज नाही। तुम्ही फक्त या नियमांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, अन्यथा पैसे येणार नाहीत। परंतु गॅस कनेक्शनच्या 2,500 रुपयासाठी बोनसच्या 3,000 रुपयासाठी बँकांवरती आज राज्य सरकारकडून 4 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। ज्या लाडक्या बहिणी बँकांच्या 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्ही सुद्धा या बँकांचे 4 नियम पाळायचे आहेत। जर तुम्ही या बँकांचे 4 नियम पाळले नाही तर तुम्हाला पैसे येणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो या 4 नियमांपैकी जो पहिला नियम आहे तर तो पहिला नियम म्हणजे लाडक्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असे। बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे, सोबतच तुमच्या घरामध्ये कोणत्या तरी एका कंपनीचा गॅस असावा तरच तुम्हाला आज गॅस कनेक्शनचे पैसे आणि एप्रिल हप्ता सुद्धा येणार आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल आणि त्या बहिणींच्या घरामध्ये गॅस नसेल तर त्यांना पैसे
येणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो जो दुसरा नियम आहे तर तो दुसरा नियम म्हणजे लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावी. बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुम्ही लाडकी बहीण योजना सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा नाही. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल आणि त्यासोबतच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, विधवा पेन्शन योजना, सोबतच काही ज्या निराधार योजना आहेत त्याच्यामध्ये अपंगत्व असलेल्या अशा योजनांचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आज या तिन्ही लाभांचे पैसे येणार नाहीत. कारण कालच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी स्पष्टपणे सांगितले आहे की लाडक्या बहिणींना फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे. लाडकी बहीण योजना सोडून इतर कोणत्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. याच्यामध्ये नमो शेतकरी योजना असेल, PM किसान असेल, संजय गांधी असेल, श्रावणबाळ योजना असेल तर या योजनांचा लाभ तुम्ही सुद्धा घेत नसावे. तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आज 3 मेसेज सुद्धा येणार आहे. सोबतच जो तिसरा नियम आहे तर तो तिसरा नियम म्हणजे गॅस 6 महिन्यांपूर्वी घेतलेला असावा. बघा, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि तुम्हाला गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये पाहिजे असेल तर तुम्ही गॅस सरासरी 6 महिन्यांपूर्वी घेतलेला असावा. परंतु बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. बघा, तुमच्या घरामध्ये चालू वर्षामध्ये एखादी 4 चाकी गाडी घेतलेली असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आले आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो जो चौथा नियम घालण्यात आलेला आहे तर तो चौथा नियम म्हणजे बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, सरकारी पेन्शन घेत नसावा, सरकारी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसायला पाहिजे, टॅक्स सुद्धा भरत नसावा. बघा, बँकेवरती 4 नियम लागू झालेले होते, त्यापैकी तुम्हाला 4 नियम सांगितलेले आहेत. जर तुम्ही या 4 नियमांमध्ये पात्र ठरत असाल तरच मला पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाहीत. बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुमची डीबीटी ऍक्टिव्ह असावी. सोबतच तुम्ही तुमच्या बँकेसोबत आधार कार्ड लिंक केलेलं असावं. सोबतच तुम्ही तुमच्या बँकेसोबत पॅन कार्ड सुद्धा लिंक केलेलं असावं आणि तुम्ही तुमच्या बँक खात्याची KYC केलेली असावी. सोबतच तुम्ही तुमच्या खात्याला जॉईंट खातं केलेलं नसावं. बघा, या गोष्टींची ज्या लाडक्या बहिणी काळजी घेणार आहेत त्याच बहिणींना पैसे येणार आहेत. अन्यथा जर तुमची डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही, तुमचे पैसे पेंडिंगला सुद्धा पडू शकते. परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये या तिन्ही लाभांचे पैसे आज सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे 15 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात. बघा, लाडक्या बहिणींनो तुम्हाला व्हिडिओच्या अगोदरच सांगितलेलं होतं की एकाच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये जे 36 जिल्हे आहेत तर त्या 36 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तांतर करणे शक्य होत नाही. त्यामुळे आज 15 जिल्ह्यांची निवड सुद्धा करण्यात आलेला आहे. ज्या बहिणींचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल त्याच बहिणींना पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाहीत. बघा, लाडक्या बहिणींनो या 15 जिल्ह्यांपैकी जो पहिला जिल्हा आहे तर तो पहिला जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा, सोबतच 6वा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे मुंबई शहर, 9वा जिल्हा म्हणजे मुंबई उपनगर, 10वा जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा आणि 15वा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा. बघा, या डाव्या साईडच्या 15 जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आज 3 लाभांतर्गत पैसे येणार आहेत. परंतु उद्या 11 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये या तिन्ही लाभांचे पैसे येणार आहेत. तर ते उद्याचे 11 जिल्हे सुद्धा झटपट सांगतो. जर तुमचा जिल्हा या 11 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला उद्या पैसे येणार आहेत. बघा, त्या 11 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा, 5वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, 6वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा आणि 11वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा. बघा, अगोदर 15 जिल्हे सांगितले होते, त्याच्यानंतर आता उद्याच्या 11 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत. ते 11 जिल्हे सुद्धा
सांगितलेले आहेत. म्हणजेच टोटल मिळून तुम्हाला आता 26 जिल्हे सांगितले, ते उर्वरित जे 10 जिल्हे राहिलेले आहेत ते 10 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो. या 10 जिल्ह्यांमध्ये परवा दिवशी या तिन्ही लाभांचे पैसे येणार आहेत. त्यामुळे तुमचा जिल्हा सुद्धा या 10 जिल्ह्यांपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, या 10 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा, सहावा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा, सातवा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, आठवा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, नववा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा आणि 10वा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा. बघा परवा दिवशी या 10 जिल्ह्यांमध्ये म्हणजेच प्रामुख्याने तुम्हाला 3 दिवसांचे 36 जिल्हे सुद्धा सांगितलेले आहेत. एकंदरीत आज 15 जिल्ह्यांमध्ये, उद्या 11 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 10 जिल्ह्यांमध्ये या तिन्ही लाभांचे पैसे विस्तांतर होणार आहेत. त्यामुळे तुमचा जिल्हा कोणत्या दिवशी आलेला आहे हे आम्हाला सुद्धा सांगायचं आहे. सोबतच आज प्रामुख्याने 20 बँकेमधून या तिन्ही लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे या 20 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. बघा तुम्हाला व्हिडिओच्या पहिल्यांदाच दाखवलेला आहे की आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि महिलांचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब, सोबतच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून आज डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. म्हणजे आज या 20 बँकेमध्ये या तिन्ही लाभांचे पैसे येणार आहे. त्यामुळे तुमचं बँक खाता या 20 बँकेपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या 20 बँकेपैकी पहिली बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, दुसरी बँक म्हणजे येस बँक, तिसरी बँक म्हणजे इंडस बँक, चौथी बँक म्हणजे ओव्हरसीज बँक, पाचवी बँक म्हणजे इंडियन बँक, सहावी बँक म्हणजे IDFC बँक, सातवी बँक म्हणजे IDBI बँक, आठवी बँक म्हणजे ICICI बँक, नवी बँक म्हणजे HDFC बँक, 10वी बँक म्हणजे सिटी बँक, 11वी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 12वी बँक म्हणजे कॅनरा बँक, 13वी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, 14वी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, 15वी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, 16वी बँक म्हणजे ॲक्सिस बँक, 17वी बँक म्हणजे पोस्ट बँक, 18वी बँक म्हणजे युको बँक, 19वी बँक म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया आणि 20वी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. बघा 20 बँकांना आज प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आज प्रामुख्याने सर्वात अगोदर या 20 बँकेमध्ये पैसे जमवणार आहेत, कारण या 20 बँकांना सर्वात मोठी डीबीटी आहे. त्या दृष्टिकोनातून आज या 20 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. सोबतच आज लाडक्या बहिणींसाठी 4 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी आज राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 4 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. म्हणजेच महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून प्रत्येक लाडक्या बहिणीला सक्षम करणे हे सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यासोबत आज लाडक्या बहिणींना प्रत्येक वर्षाला 1 लाख रुपयापर्यंत अनुदान लखपती दीदी या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. बघा महाराष्ट्र राज्यामधील 10 लाख बहिणींना लखपती दीदी योजनेचा लाभ मिळालेला आहे. तुम्हाला सुद्धा या लखपती दीदी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, म्हणजे प्रत्येक वर्षाला 1 लाख रुपये तुम्हाला हवे असेल तर तुम्ही सुद्धा या योजनेचा अर्ज करायचा आहे. परंतु त्या अगोदर राज्य सरकारकडून ज्या 4 योजनांचे अर्ज सुरू झालेले आहेत त्या 4 योजना सुद्धा बघून घ्या. ज्या बहिणींना या 4 योजनांचे अर्ज करायचे असतील तर त्यांनी अर्ज कुठे करायचा, याच्यासाठी पात्रता कोणकोणती आहे, कागदपत्रे कोणकोणती लागणार, वयाची मर्यादा किती आहे, कोणाला याच्यामध्ये सवलत दिली जाणार आहे ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, जी पहिली योजना आहे तर ती पहिली योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना. बघा ही राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे. या योजनेचा अर्ज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या माध्यमातून करायचा आहे. त्यानंतर ज्यावेळेस तुमचा अर्ज पात्र ठरेल त्यानंतर शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी पैसे सुद्धा देण्यात येणार आहेत. परंतु या शिलाई मशीनसाठी 3 पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. ज्या लाडक्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांनाच अर्ज करता येणार आहे. बघा पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे आणि तिसरी पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे. त्यानंतर तुम्हाला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुमचा अर्ज पात्र ठरेल. पात्र ठरल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 15,000 रुपये रक्कम शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी देण्यात येणार आहे. परंतु या शिलाई मशीन योजनेमध्ये काही बहिणींना प्राधान्य सुद्धा देण्यात येणार आहे. बघा याच्यामध्ये अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती सोबतच भटक्या जमाती ज्या ज्या बहिणी या कास्टमधील असतील त्यांना सर्वात प्रथम प्राधान्य सुद्धा
देण्यात येणार आहे. एकंदरीत ज्या बहिणी SC कास्टमधील असतील, ST कास्टमधील असतील, OBC कास्टमधील असतील, NTC कास्टमधील असतील त्यांना सर्वात अगोदर प्राधान्य सुद्धा देण्यात येणार आहे. त्यानंतर ओपन मधील जेवढ्या बहिणी असतील त्यांना सुद्धा प्राधान्य देण्यात येणार आहे. परंतु याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणी निराधार आहेत, सोबतच ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, ज्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे, ज्या बहिणी विधवा आहेत, निराधार आहेत त्यांना सर्वात प्रथम मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या ऑफिशियल वेबसाईटवरून अर्ज सुद्धा करायचा आहे. त्यानंतर जी दुसरी योजना आहे तर ती दुसरी योजना म्हणजे मोफत पेटाची गिरणी. बघा ही योजना सुद्धा राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे. या योजनेसाठी सुद्धा 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहे. ज्या लाडक्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांनाच या मोफत पेटाची गिरणी या योजनेचा लाभ घेता येणार आहे. बघा या 3 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणत्याही सदस्याने 4 चाकी गाडी घेतलेली नसावी, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसावा आणि तिसरी म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य रिटायर होऊन पेन्शन घेत नसावा. जर तुम्ही या 3 पात्रतेमध्ये बसत असाल आणि तुमच्याकडे आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, मतदान कार्ड असेल, सोबतच ओळखपत्र असेल, सोबतच तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असेल, जातीचा दाखला असेल, वयाचा दाखला असेल, 2 फोटो असेल तरच तुम्हाला या योजनेचा अर्ज करता येणार आहे. परंतु या मोफत पेटाची गिरणी या योजनेसाठी फक्त एकाच ठिकाणी अर्ज सुद्धा करायचा आहे. ते ठिकाण म्हणजे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या ऑफिसला हा अर्ज सुद्धा करायचं आहे. त्यानंतर जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तरच पैसे येणार आहे. तर बघा तुम्हाला पात्रतेचे निकष अगोदरच सांगितलेले आहेत की तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे, सरकारी नोकरीमध्ये कोणताही कामगार नसायला पाहिजे, तुमच्याकडे महत्त्वपूर्ण अशी कागदपत्रे असायला पाहिजे, उत्पन्नाचा दाखला असायला पाहिजे तरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे, अन्यथा तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी तिसरी योजना आलेली आहे तर ती तिसरी योजना म्हणजे मोफत डांका मशीन योजना. बघा या डांका मशीन योजनेसाठी फक्त 2 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. पहिली पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे, जर रेशन कार्ड नसेल तर उत्पन्न दाखला सुद्धा चालणार आहे. बघा ज्या लाडक्या बहिणी या 2 पात्रतेमध्ये बसत असतील तर त्यांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी, स्वतःचा उद्योग करण्यासाठी डांका मशीन योजना या योजनेच्या माध्यमातून 22,000 रुपये रक्कम डांका मशीन खरेदी करण्यासाठी देण्यात येणार आहेत. बघा राज्यामधील तब्बल 1 कोटी बहिणींनी या डांका मशीन योजनेचा लाभ घेतलेला आहे. परंतु उर्वरित ज्या अजून 1.5 कोटी बहिणी आहेत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून 36,000 कोटी मंजूर सुद्धा करण्यात आलेले आहेत. खास करून लाडक्या बहिणींना सक्षम बनवणे, महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून प्रत्येक लाडकी बहीण स्वतःचा उद्योग करेल, स्वतःचा व्यवसाय करेल, स्वतःच्या पायावरती उभा राहील या दृष्टिकोनातून म्हणजेच महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून या 4 योजनांचे अर्ज सुरू झालेले आहेत. सोबतच जी 4थी योजना आहे तर ती 4थी योजना म्हणजे मोफत सौर चूल योजना. ही योजना सुद्धा राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे. परंतु या योजनेचा अर्ज तुम्हाला इंडियन ऑइल प्राइम लिमिटेड या वेबसाईटवरून करायचं आहे. म्हणजेच भारतीय विद्युत तेल असणारी कंपनी तिच्याकडून तुम्हाला मोफत सौर चूल योजना या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. तुम्हाला याच्या मार्फत पैसे दिले जाणार नाही, थेट तुमच्या पत्त्यावरती चूल सुद्धा पाठवली जाणार आहे. सोबतच ज्या लाडक्या बहिणीचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तर त्यांना 1 रुपयामध्ये मोफत भांडे संच देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्याप्रमाणे बांधकाम कामगारांना 1 रुपयामध्ये मोफत भांडे संच मिळतो त्याचप्रमाणे सर्व लाडक्या बहिणींना, सर्व रेशनधारक लाडक्या बहिणींना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. म्हणजेच 1 रुपयामध्ये सर्व भांडे संच देण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून आज महत्त्वपूर्ण अशी माहिती सुद्धा आलेली आहे. लाडक्या बहिणी जर लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असेल तर त्यांना सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्या की आज काही बहिणींना पैसे येणार आहेत, उद्या काही बहिणींना पैसे येणार आहेत आणि परवा दिवशी काही बहिणींना पैसे येणार आहेत. परंतु जर तुम्हाला आज पैसे आले नाही, उद्या पैसे आले नाही आणि परवा दिवशी पैसे आले नाही तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती कंप्लेंट सुद्धा नोंदवायची आहे. त्यानंतर तुम्हाला पैसे येणार आहेत. अन्यथा जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तक्रार नोंदवली नाही, सोबतच लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती तक्रार नोंदवली नाही तर तुम्हाला पैसे
येणार नाही. म्हणजेच हा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे बघा 9861717171 हा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे. हा नंबर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे. त्यानंतर व्हॉट्सअपवरती जाऊन मेसेज सुद्धा करायचं आहे. त्यानंतर जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला सर्व पैसे दिले जातील, परंतु जर तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. एकंदरीत राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी लखपती दीदी या योजनेचा लाभ सुद्धा सुरू करण्यात आलेला आहे. बघा महाराष्ट्र राज्यामधील 10 लाख बहिणींना या योजनेचा लाभ मिळालेला आहे, परंतु ज्या उर्वरित बहिणी असतील, उर्वरित महिला असतील त्यांना सुद्धा या लखपती दीदी या योजनेचा लाभ घेता येणार आहे. परंतु तुम्हाला लखपती दीदी या ऑफिशियल वेबसाईटवरून जाऊन अर्ज करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही अर्ज करणार आहात त्यावेळेसच तुम्हाला या लखपती दीदी या योजनेचा लाभ घेता येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्या की राज्य सरकारने महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील जेवढ्या पण लाडक्या बहिणी आहेत तेवढ्या सर्व लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी योजनांचे अर्ज सुरू केलेले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.